गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आजच्या या सेशनमध्ये आपण ड्रॉइंगचा सिलेबस थोडासा रेफर करू. आपण जर बघितलं तर पहिला जो चॅप्टर आहे तो आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग इंट्रोडक्शन अँड इट्स इम्पॉर्टंट. तर यामध्ये काय दिलेलं आहे बघा, ड्रॉइंगची जी काय इम्पॉर्टन्स आहेत, माहिती जी आहे, फायदे आहेत, त्याचा उपयोग कोणत्या ठिकाणी होतो, इंडस्ट्रीमध्ये कोणत्या ठिकाणी होतो, ड्रॉइंग किती अत्यावश्यक आहे या संदर्भातली माहिती, त्याचबरोबर ड्रॉइंग शीट्स कुठल्या आहेत, ड्रॉइंगचे सायझेस काय काय असतात, वेगवेगळ्या शीटचे सायझेस असतात. प्रिंटिंगला आपण बघतो A3 A4 A2 A1 पेपर असतात, तर ते जे सायझेस आहेत ते सायझेस सगळे आपल्याला यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं तर मेथड्स ऑफ फोल्डिंग ऑफ प्रिंटेड ड्रॉइंग शीट ॲज पर BIS. बऱ्याच वेळेला ह्या शीट्स फोल्ड करून ठेवायला लागतात. आताची जर पद्धत तुम्ही बघितला, इंडस्ट्रीजमधलं ड्रॉइंग जर बघितला तर हे जे ड्रॉइंग आहे हे ड्रॉइंग पूर्णपणे कॅड सॉफ्टवेअरवरती तयार केलं जातं. सीटवरती त्यावेळेला तुम्हाला ड्रॉइंग काढायचं नाही, पूर्णपणे कॉम्प्युटरायझर सिस्टम आलेलं आहे. पण आपल्याला सिलेबसमध्ये आहे, अजून तो अपडेट तेवढा झालेला नाही आहे. तुम्ही जर बघितलं तर मी ऑटोकॅडची सुद्धा तुम्हाला माहिती अपलोड करतो आहे, त्यामुळे तेही बघून घ्या. BIS म्हणजेच काय, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. ही एक आपल्याला इंडियन स्टँडर्डची पद्धत आहे, ज्याच्यामध्ये जसं अमुक कलम असतं त्याप्रमाणेच हे पण एक नियम आहे की ह्या नियमानुसार आपल्याला ड्रॉइंगच्या शीट्स किंवा अशा पद्धतीनं फोल्डिंग केलं जातं. दुसरा जर चॅप्टर आपण बघितला तर ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स, देअर स्टँडर्ड्स अँड युजेस. आपण ड्रॉइंग काढण्यासाठी बरेचसे ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट यूज करतो. आता आपण रोलर यूज करतो, पूर्वी T-स्क्वेअर, ड्राफ्टर वगैरे यूज केले जायचे, सेट स्क्वेअर यूज केले जायचे, पण एकच काम रोलर त्या तिन्हीचंही करतं. प्रोट्रॅक्टर असेल म्हणजे कोण मापक, ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट बॉक्स असतील, कंपास असतील, डिवायडर असेल, स्केल असेल, डायगोनल स्केल्स असेल, पेन्सिल्स ऑफ डिफरंट ग्रेड्स. मी कायम तुम्हाला क्लासमध्ये सांगतो 2H लीड पेन्सिल वापरा. तर हे जे 2H काय असतं, ग्रेड्स असतात. ग्रेडनुसारच त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. ड्रॉइंग पिन्स अँड क्लिप्स. आपण ड्रॉइंग बोर्डवरती ड्रॉइंग जे आहे, ड्रॉइंग शीट जे आहे ते पिन आणि क्लिपच्या सहाय्यानं लावतो. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग बघा, लाईन्स. हे लाईन्स तुम्ही कुठं बघितलेलं असेल तर आपण लहानपणी ज्यावेळेला पहिल्यांदा शाळेला जातो त्यावेळेला आपल्याला स्टँडिंग लाईन, इन्क्लाइंड लाईन वगैरे हे आपल्याला शिकवलं जातं. या ठिकाणी सुद्धा इंजिनिअरिंग ड्रॉइंगची सुरुवात करत असताना आपल्याला पहिल्यांदा सुरुवात ही लाईन्सनं करावी लागते. तर लाईन्स जे आहे ते किती महत्त्वाचं आहे बघा. इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे लाईन्स आणि कर्वच्या कॉम्बिनेशनच तयार होतं, त्यामुळे लाईन्स हा खूप महत्त्वाचा भाग आहे. लाईनचा अँगल जर भेटला तर 180 डिग्री लाईनचा अँगल असतो आणि मग त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. इथं सुद्धा जर भेटलं तर BIS SP दिलेलं आहे 46 2003 ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनुसार दिलेलं आहे, त्यानुसारच आपल्याला स्टँडर्ड पद्धती यूज करायला लागतात. हिडन लाईन आहे, सेंटर लाईन आहे, कन्स्ट्रक्शन लाईन आहे, एक्सटेन्शन लाईन आहे, डायमेन्शन आहे, सेक्शन आहे. हिडन म्हणजेच अदृश्य, म्हणजे आपण डॉटेड लाईनने दाखवतो. एखादा भाग जर अदृश्य स्वरूपामध्ये असेल, आतमध्ये असेल, तो बाहेरून दिसणार नाही पण आहे आतमध्ये, हे आपण डॉटेड लाईनने दाखवतो. सेंटर लाईन, सर्कल्स, कर्व असतील तर त्याला सेंटर लाईन येतात. कन्स्ट्रक्शन करण्यासाठी फेंट लाईन आपण ड्रॉ करतो. बऱ्याच वेळेला तुम्ही फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू साईड व्ह्यू करताना कन्स्ट्रक्शन वर्क करता, अशा वेळेला फेंट लाईन असतात. एक्सटेन्शन, डायमेन्शन आणि सेक्शन. एक्सटेन्शन आणि डायमेन्शन हा डायमेन्शनमधलाच भाग आहे, एक्सटेन्शन लाईन आणि डायमेन्शन लाईन. सेक्शन, ज्या ठिकाणी सेक्शन घेतला जातो सेक्शन दाखवण्यासाठी डबल डॉटची अशी लाईन यूज केली जाते, सेक्शन लाईन आपण म्हणतो त्याला. त्यानंतर स्ट्रेट आणि कर्व, ड्रॉइंग लाईन्स ऑफ गिवन लेंथ. ड्रॉइंग ऑफ पॅरलल लाईन्स, परपेंडिक्युलर लाईन. पॅरलल लाईन म्हणजे एका लाईनला दुसरी बरोबर समांतर लाईन काढणे. परपेंडिक्युलर म्हणजे लाईनला, बेसलाईनला बरोबर परपेंडिक्युलर 90 डिग्रीमध्ये लाईन ड्रॉ करणे. मेथड्स ऑफ डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट. एका लाईनचे समान भाग करणे, बरोबर. एका लाईनचे काय करायचे, समान भाग करायचे. तिरकी लाईन काढायची, त्याचे समान भाग करायचे आणि ते लाईन पॉईंट जे आहे ते ट्रान्सफर करायचे आणि लाईनचे समान भाग करायचे. पुढचा चॅप्टर आपण बघू, ड्रॉइंग ऑफ जॉमेट्रिकल फिगर्स, डेफिनेशन, नॉमेनक्लेचर अँड प्रॅक्टिसेस. जॉमेट्री म्हणजेच भूमितीय रचना. आता हा भाग तुम्हाला झालेला आहे. फ्रेंड स्केचेस तुम्ही पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन, पंचकोन, षटकोन वगैरे ड्रॉ केलेला असाल, स्क्वेअर वगैरे, तोच भाग आपल्याला दिलेला आहे. अँगल, मेजर्ड अँड इट्स टाइप्स, मेथड ऑफ बायसेक्टिंग. अँगल ड्रॉ करायचा
अँगलमध्ये 30 डिग्री 60 डिग्री प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने अँगल टाकून तुम्ही लाईन अँगल ड्रॉ करून घ्यायचा आणि तो अँगलसुद्धा काय करायचं दुभागायचा. बायसेक्टिंग म्हणजेच काय दुभागणे. ट्रायंगल म्हणजे डिफरंट टाईप्स. काटकोन त्रिकोण असतो बरोबर आहे की नाही. तर हे जे काय आहेत हे ट्रायंगलचे वेगवेगळे प्रकार आहेत. डिफरंट टाईप्स म्हटले त्रिकोणाचे वेगवेगळे प्रकार. इक्विलॅटरल ट्रायंगल असेल. ओके. बेसिक कन्सेप्ट जे आपण ड्रॉइंग वेमध्ये घेतले ते बघा. रेक्टँगल, स्क्वेअर, रॉम्बस, पॅरलोग्राम, सर्कल्स अँड इट्स एलिमेंट्स हे सगळे काय आहेत जॉमेट्रिकल भूमितीय रचना आहेत. हे लक्षात घ्या. लेटरिंग अँड नंबरिंग ॲज पर BIS-SP 46200003. सिंगल स्ट्रोक, डबल स्ट्रोक, इन्क्लाइंड, अप्पर केस अँड लोअर केस. लेटरिंगच्या सीट्स आपण घेतलेले आहेत आणि लेटरिंगच्या सीट्स रेफर करा. प्रत्येक ठिकाणी आपल्याला लेटरिंग काय करायला लागतं सीटवरती आपल्याला लेटरिंग हे ड्रॉ करायला लागतं म्हणून आपण लेटरिंगच्या सीट्स घेतलेले आहेत. रेफर करा. डायमेन्शन आपण लाईन एखादी ड्रॉ करतो याच्यासाठी स्केल घेतो. म्हणजेच आपण त्याच्यामध्ये समजा 10 सेंटीमीटरची लाईन असेल तर पट्टीनं आपण स्केलनं काय करतो 10 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करून घेतो. स्केलवर तुम्ही जर बघितलं तर सेंटीमीटरच्या लाईन असतात आणि एका सेंटीमीटरचे 10 समान भाग केले असतात त्याला मिलीमीटर्स दिलेले असतात 10 आणि एका बाजूला बघितलं तर इंचमध्ये असतो 2.54 सेंटीमीटरचा 1 इंच असतो आणि किंवा 25.4 mm चा 1 सेंटीमीटर असतो. एका MMचे जर आपण 1000 भाग केले तर ते मायक्रॉन्समध्ये जातात. हे पण लक्षात घ्या. आता वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा टाईप्स ऑफ ॲरोहेड, लीडर लाईन अँड विथ टेक्स्ट. आपण जी डायमेन्शन पद्धत वापरतो ती अलाइंड डायमेन्शन पद्धत वापरतो. अलाइंड आणि युनिडायरेक्शन अशा 2 महत्त्वाच्या सिस्टम आहेत. तुम्ही जर खाली सिलेबसच्या खाली जर बघितलं चॅप्टरमध्ये तर वेगवेगळ्या पद्धतीनं डायमेन्शन्स दिलेले आहेत. फ्री हँड ड्रॉइंग्स, लाईन्स, पॉलिगॉन्स, इलिप्स एक्सेट्रा. जॉमेट्रिकल फिगर्स विथ अँड ब्लॉक्स विथ डायमेन्शन. आता ह्या ठिकाणी बघितलं तर इलिप्सचे प्रकार तुम्ही बघितलेला आहात बरोबर आहे की नाही. वेगवेगळे इलिप्सचे प्रकार ह्यामध्ये खाली सिलेबसला जर बघितलं तर वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत आपल्याला ते रेफर करा. पॉलिगॉन्स म्हणजेच बहुभुजाकृती पंचकोन षटकोन वगैरे हा जो भाग आहे तो याच्यामध्ये येतो. लाईन्स आपण लाईन्स बघितले लाईन दुभागणे वगैरे मगाशी मी सांगितलं. आता जॉमेट्रिकल फिगर आणि पॉलिगॉन्स आणि इलिप्समध्ये फरक आहे. इलिप्स आणि पॉलिगॉन्स जर आपण भेटले इलिप्स हायपरबोला पॅराबोला वगैरे हे काय आहेत इंजिनिअरिंग कर्व्स आहेत. बऱ्याच ठिकाणी असे स्टँडर्ड कर्व्स आवश्यकता असतात. उदाहरणार्थ एखादी पन्हाळा असेल म्हणा तर अशा ठिकाणी सुद्धा इलिप्सचाच आकार असतो किंवा इलिप्स टाईप बऱ्याच ठिकाणी असे यूज असतात. स्टँडर्ड इंजिनिअरिंग कर्व आहेत ते इंजिनिअरिंग कर्व जे आहेत ते याच्यामध्ये आले. आपण 8 नंबरच्या चॅप्टरला आलो तर सायझेस अँड लेआउट ऑफ ड्रॉइंग शीट्स. ड्रॉइंगचे सायझेस काय आहेत, लेआउट्स वगैरे काय आहेत आणि कशा पद्धतीने आपण ड्रॉइंग शीटला आता आपण काय करतो की पूर्णपणे बॉर्डर असणारी शीट तुम्हाला देतो ड्रॉइंग प्रॅक्टिससाठी. पण तुम्हाला पेपरमध्ये जे ड्रॉइंग शीट असणार आहे त्या ड्रॉइंग शीटला तुम्हाला बॉर्डर आखायचे आहे. नेमप्लेट तुम्हाला तयार करायचे नाही. त्या नेमप्लेटमध्ये लेटरिंग पूर्णपणे तयार करायचं आहे. हे लक्षात घ्या. ह्याचं प्रॅक्टिस करून घ्या. तुम्ही जर खाली बघितलं तर त्याच्यामध्ये दिलेले लेआउट्स आहे ऑफ ड्रॉइंग शीट्स. नेमप्लेटसुद्धा तुम्हाला त्याच्यावरती ड्रॉ करायला लागेल. पुढे आपण गेलो 9 नंबरचा जर चॅप्टर भेटला तर मेथड ऑफ प्रेझेंटेशन ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग. पिक्टोरियल व्ह्यू, ऑर्थोगोनल व्ह्यू, आयसोमेट्रिक व्ह्यू. आयसोमेट्रिक ड्रॉइंग आपण आता घेतलेलं आहे किंवा आयसोमेट्रिकचं मी तुम्हाला कालच सांगितलं की ऑर्थोगोनल जे आहेत ऑर्थोग्राफिक व्ह्यूज जे आहेत फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू साईड व्ह्यू जर आला तर त्याला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणायचं बरोबर. हे प्रोजेक्शनचे एक प्रकार झाले. आयसोमेट्रिक जर आपण बघितलं तर 30 डिग्रीमध्ये आपण आयसोमेट्रिक व्ह्यू तयार करतो बरोबर. मी याचा एक व्हिडिओ पण आणखीन एक टाकीन तुम्हाला. फर्स्ट अँगल प्रोजेक्शन, थर्ड अँगल प्रोजेक्शन वगैरे. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ॲज पर BIS-SP 462003. फास्टनर्स, रिवेट बोल्ट्स अँड नट्स, बार्स अँड प्रोफाईल सेक्शन्स, वेल्ड ब्रेस्ड अँड शोल्डर जॉईंट, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स एलिमेंट्स, पाइपिंग जॉईंट्स अँड फिटिंग. फास्टनर्स म्हणजे काय तर रिवेट, बोल्ट आणि नट्स हे टेम्पररी फास्टनर्स आहेत. त्यांना आपण काय करतो असेंब्ली जोडत असताना 2 पार्ट जोडत असताना याचा उपयोग करतो आपण. तुम्ही जर चासी बघितलं असेल तर चासीसला रिवेटिंग केलेलं असतं. का त्याला बोल्ट्स आणि नट्स यूज केले नसतात तर व्हायब्रेशन निर्माण होऊन बोल्ट्स आणि नट लूज होण्याची शक्यता असते म्हणून त्या ठिकाणी रिवेटिंग केलेलं असतं.
वेल्डिंगसुद्धा काय होऊ शकतं, व्हायब्रेशनमुळे तुटू शकतं, म्हणून त्या ठिकाणी रिवेटचा उपयोग केलेला असतो. बोल्ट्स आणि नट, बऱ्याच ठिकाणी आपल्याला बोल्ट्स काढावे लागतात. नट्स आणि बोल्ट्स, छोटा जो असतो तो नट आणि बोल्ट्स हा लांबीला असतो, लेंथला असतो. तर बोल्ट्स आणि नट्स आपण बाजूला काढून, नट्स बाजूला काढून आपण काय करू शकतोय, पार्ट सुटे करू शकतो, म्हणजे टेम्पररी फास्टनर्स आहेत. बार्स अँड प्रोफाईल सेक्शन, बऱ्याच ठिकाणी आपण जर भेटलं तर फॅब्रिकेशन वर्कमध्ये वगैरे किंवा स्टीलमध्ये बार्स आणि प्रोफाईल सेक्शन्स यूज केले जातात. वेल्ड, ब्रेझड अँड सोल्डर जॉईंट्स, हा पण एक जॉईंटचाच प्रकार आला. वेल्डिंग करून आपण जॉईंट्स वगैरे तयार करतो. याचे सिम्बॉल्स आपल्याला दिलेले आहेत, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स एलिमेंट्स, बघा तुम्ही ITI पूर्ण केल्यानंतर, तुम्ही ज्यावेळेला किंवा इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर, ज्यावेळेला तुम्ही भविष्यामध्ये ITI नंतर तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री जर केला तर खूपच छान. आणि तुम्ही ज्यावेळेला इंडस्ट्रीमध्ये जाल त्यावेळेला त्या ठिकाणी सगळे डिपार्टमेंट बघायला आपल्याला लागतील. त्यावेळेला इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा आज मोठ्या प्रमाणावर आहे, कारण मशीन हे इलेक्ट्रिसिटीवरती चालते. त्यामुळे या संदर्भातलं बेसिक नॉलेज आपल्याला माहीत असणं अत्यावश्यक आहे. त्याचे सिम्बॉल्स वगैरे आपल्याला दिलेले आहे, ते सिम्बॉल बघून घ्या. पाइपिंग जॉईंट्स अँड फिटिंग्स, आपण जे पाइपिंग जॉईंट्स वगैरे आहेत, एल्बो असेल, टी सेक्शन असेल म्हणा, तर वेगवेगळे सेक्शन्स जे काय आहेत आपल्याला, तर पाइपिंग जॉईंट्स कशा पद्धतीने केले जातात, वॉल्स वगैरे असतील, फिटिंग्स असतील, तर ते आपल्याला खाली दिलेले आहेत, तो सिलेबसमधला बघून घ्या. त्यानंतर शीट मेटल वर्कर्स, रीडिंग ऑफ सिम्पल इंजिनिअरिंग ड्रॉइंग. शीट मेटल वर्करमध्ये आपल्याला शीट मेटल ड्रॉइंगचा एक सिम्पल ब्लॉक दिलेला आहे बॉक्स तयार करण्यासाठी, आणि तो आपल्याला रीडिंग करायचा आहे, लांबी रुंदी, तो कसा कट करायचा वगैरे फिटरच्या मुलांनी केला असेल, तुम्ही एखादा वेळ जर मिळाला तर बघून घ्या ते. ओके, हा आपल्याला फर्स्ट इयरचा सिलेबस आहे, खूप सिम्पल असा सिलेबस आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे बघा, की फ्रीली, अगदी सहज अवस्थेमध्ये हे सगळं रेफर करा. मनावरती दडपण घेऊन जर तुम्ही केला तर अभ्यास होणार नाही, म्हणजे केला तर सगळं आहे, नाही केला तर पूर्णपणे ब्लँक आहात. बाकी व्हिडिओ वगैरे आम्ही टाकतोय, ते व्हिडिओ पण बघून घ्या. ओके, ह्या संदर्भातल्या काही अडचणी असेल तर तुम्ही पर्सनली कॉल केला तरी चालू शकेल, व्हॉट्सअप केलं तरी चालू शकेल. फक्त रात्री अपरात्री व्हॉट्सअप करायचं नाही, टायमिंग बघून व्हॉट्सअप करायचं. ओके, भेटू आपण नंतर. ओके, धन्यवाद.